सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी तुम्हाला सांगणार की ब्लॉगचे अनुभव सांगणार आहे. कारण की मी जेव्हा ब्लॉग चालू केला होता तेव्हा मी माझा पहिला चॅनल होता, त्याच्यावर मी ब्लॉग चालू केला होता. तर पहिल्या चॅनलचा ब्लॉग फक्त 30 ते 40 सेकंदाचा होता. नंतरून मी दुसरा चॅनल खोलला. त्या दुसऱ्या चॅनलवर मी आता ब्लॉग टाकतो आहे. आणि त्या पहिला ब्लॉग मी जेव्हा बनवला तेव्हा मी तुम्हाला त्याचा अनुभव सांगतो. मी पहिला ब्लॉग बनवला होता, तुम्ही इकडेच बनवला होता. मी पहिला ब्लॉग याच साईडला बनवला होता. आणि तेव्हा सुरुवातीला पहिला ब्लॉग बनवला, मग नंतरून मी यूट्यूबला अपलोड केला पहिल्या चॅनलला. तेव्हा मग हे मित्रांनी, घरच्यांनी, त्यांनी पाहिलं तर म्हणे व्हिडिओ बनवतोय असं. नंतरून डबल मग नातेवाईक पण बोलले होते घरच्यांना का व्हिडिओ बनवतो, म्हणजे ते पण बोलले होते चांगला व्हिडिओ बनवतोय. आणि मला मग मी आता या दुसऱ्या चॅनल मी डायरेक्ट बाजारातले मी ब्लॉग टाकला होता पब्लिक मनला. पहिल्यांदा मी पब्लिक ब्लॉग केला होता बाजारातला. आणि तेव्हा मला काहीच अनुभव नव्हता. मी फक्त व्हिडिओ मला लाज वाटायची व्हिडिओ बनवायला पब्लिकमध्ये. पण तरी मी तो बाजाराचा ब्लॉग बनवला आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, बाजारातला गुरुवारचा पब्लिक ब्लॉग पाहिलाच असेल. आणि माझा तो पहिला ब्लॉग होता जो मी पब्लिकमध्ये बनवला होता. तर मी त्याच्या अगोदर कधीच पब्लिक ब्लॉग बनवला नव्हता. तेव्हा गुरुवारचा ब्लॉग बनवला. तर तेव्हा मी बनवला. मग नंतर मला थोडी लाजबीज वाटली मध्ये गेल्यावर. आणि मी म्हटलं आता व्हिडिओ कशी काय बनवू, असं तसं कसं काय बोलू. त्याच्यावर मला काही एवढं म्हणजे तेवढं बोलता आलं, मी तेवढं बोललो, जास्त काही बोललो नाही. आणि त्या कामामुळे मला काही ब्लॉग टाकता नाही येऊ राहिले या चॅनलवर. पण मी आता प्रयत्न करेल की माझ्याकडून तेवढे ब्लॉग टाकता येईल, मी तेवढे टाकल. आणि तुम्हाला पण ब्लॉग व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता. कारण की माझ्याकडे जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. पण जेव्हा माझ्याकडं मोबाईल आला, मला मम्मीनं घेऊन दिला मोबाईल माझ्याकडे, मी असेच व्हिडिओ पाहायचो, रील पाहायचो हे. मग नंतर मी असं सर्च केलं, ब्लॉग नाव टाकलं फक्त. मग त्याच्या खाली मला 2-3 जणांचे ब्लॉग दिसले. त्याच्यामध्ये मी 3-4 जण, आणि ते सौरव जोशी आणि मनोज डे, मी त्यांचे जास्त करून ब्लॉग पाहायचो. आणि त्यांचं पाहून मी ब्लॉग बनवायचे स्टार्ट केलं आहे. आणि मी ब्लॉग बनवायला इकडं आलो आहे. फर्स्ट टाईम जेव्हा पहिलाच ब्लॉग होता तेव्हा मी इकडंच बनवला होता. पहिला ब्लॉग पहिल्या चॅनलवर जो होता तो पहिला ब्लॉग इकडंच बनवला. आणि तुम्ही आता पब्लिकमध्ये मला बोलायला अजून पण लाज वाटते, म्हणजे जास्त नाही वाटत पण थोडीच वाटते लाज. कारण की पहिले जास्त वाटायची ना आता कमी वाटते, कमी कमी. पण आता काहीच फरक नाही पडत, कुणी काय बोलू मी काय त्यांच्यावर लक्ष ठेवत नाही. मी फक्त कामामुळं थोडं व्यस्त आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून तेवढं प्रयत्न होईल मी तेवढे ब्लॉग काढत जाईल. आणि तुम्हाला पण जर का ब्लॉग व्हिडिओ काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. आणि असं काही नाही की तुम्ही ब्लॉग व्हिडिओ काढला पहिल्यांदा तर तुम्ही पब्लिकमध्ये जाशाल, तुम्ही बोलशाल आणि तुम्हाला लाज वाटेल, ह्यो काय बोलल तो काय बोलल, त्याचं काही मनावर घेऊ नका. आणि कारण की आपल्याला कोणी पैसे देत नाही, आपल्याला स्वतः कमावं लागत आहे. आणि तुम्हाला पण जर का काही करायचं असेल करिअर तर तुम्ही ब्लॉगच व्हिडिओ काढते. आणि त्यांना त्या ब्लॉग व्हिडिओमुळे त्यांचं आयुष्य बदललं आहे. आता तुम्हाला मी 2 जणांची नावं सांगतो कोणाचे आयुष्य. तर मनोज डे आणि सौरव जोशी, मी या दोघांचे जास्त ब्लॉग व्हिडिओ पाहायचो. आणि ह्या दोघांमुळं मला जास्त अनुभव भेटला. आणि आमचे दुकानात बसले एक यूट्यूबर आहे, त्यांचं नाव एक बाबा आहे, ते टी व्ही रिपेअर करते. आणि ते टी व्ही रिपेअर करते आहे. तर त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला थोडा अनुभव दिला. म्हणजे त्यांनी मला सांगितलं ब्लॉग बनवायचा, मी त्यांच्याकडून थोडंफार माहिती घेतली. आणि मला याची काहीच माहीत नव्हतं, व्हिडिओ अपलोड करायचं काहीच माहीत नव्हतं. आणि तुम्ही काहीच माहीत नव्हतं. आणि मोबाईल आला तेव्हा मला माहीत पडलं का ब्लॉग वगैरे बनवत्या, रील ते माहिती पहिले रील बनवायचं हे माहिती होतं, पण ब्लॉग वगैरे बनवायचं काहीच माहीत नव्हतं. आणि मला जेव्हा माहीत झालं मी तेव्हा ब्लॉग चालू केला. तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर आणि मी जेव्हा पहिलाच ब्लॉग चालू केला
तर मी स्टार्ट केलं होतं, सो हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग असं स्टार्ट केलं. तर माझं आणि मी जे बोलतोय ते मी मनातून बोलतोय, काय स्क्रिप्ट वगैरे काहीच लिहिलेलं नाही. आणि तुम्हाला जर का तुम्ही रील पाहत्या, मोटिवेशन तुम्हाला पाहिजे, तर तुमचं मोटिवेशन म्हणजे रील वगैरे पाहून नाही, तर तुमचं मोटिवेशन आहे तुमच्या आई वडिलांकडे पाहून तुम्ही ते मोटिवेशन घ्या. कारण की तुम्हाला एक जण तुम्ही रील पाहत्या, तो मोटिवेशन होत्या, मग तुम्ही म्हणते हा मला पण हे करायचं आहे, मला पण व्हिडिओ बनवायचे असं तसं. पण तुम्ही विचारच करत राहत्या, पण मग तुमच्यानी होत नाही. तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी पण विचार करतो, मी पण अजूनच विचार करतो. आणि माझ्याकडून तेवढे म्हणजे व्हिडिओ बनवते ते मी तेवढे बनवतो. आणि जास्त करून पण व्हिडिओ ब्लॉग बनवा. कारण की फक्त तुम्ही विचारच करशाल, व्हिडिओ बनवणार नाही. तर तुम्ही विचार करू नका आणि व्हिडिओ बनवायचं चालू करा. मी पण आताच चालू केलंय. आता तुम्ही म्हणशाल अरे याने आत्ताच चालू केलंय, याने मोटिवेशन देतोय असं तसं. असं काही नाही. मी पण मोटिवेशन भरपूर जणांकडून घेतलंय, भरपूर जण बोलले. आणि मला मोटिवेशन आता मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर का खरं मोटिवेशन पाहिजे असेल, कोणी रिअलमध्ये मोटिवेशन करणार नाही. आणि मी आज खरं म्हणजे आज मला कामाला जायचं आहे, पण तरी मी माझी खरी माहिती सांगायला. आणि तुम्हाला माझ्याकडून माझी तेवढी माहिती मला देता आली तेवढी देऊ शकलो मी. अजून भरपूर काय आहे मला माहिती आहे, अजून भरपूर काय आहे. पण मग आता मला तेवढी देता आली तेवढी दिली आता मी. आणि तुम्हाला सांगतो, आणि भरपूर जणांनी मला सपोर्ट पण केला. भरपूर जणांनी मला सपोर्ट पण केला. व्हिडिओ बनवत राहायचो, असं निगेटिव्ह विचार करू नका तुम्ही. आता फक्त माझ्या चॅनल काही जास्त सबस्क्राईब नाही, फक्त 57 सबस्क्राईब आहे फक्त. आता भरपूर जण मी इकडं ब्लॉग बनवायला आलो आहे. आणि भरपूर जण माझ्याकडं पाहू राहिले, अरे ह्यो काय करतोय, ह्यो व्हिडिओ बनवतोय, हे काय करतोय. आणि भरपूर मेन म्हणजे यूट्यूब, कारण की भरपूर जणांच्या यूट्यूबमुळं परिस्थिती बदलली आहे. तुम्ही सर्च करू शकता की यूट्यूबमुळं कोणाची प्रत्येक जणांची 100% प्रत्येक जणांची फक्त करत राहायचं, फक्त करत राहायचं. त्यांनी आज मेहनत घेतली आहे त्याच्यामुळे आता इकडून गाड्या जाऊ राहिल्या, तर भरपूर जण पाहू राहिले हे काय करू राहिला असं. तिला अजून भरपूर काय सांगायसारखं. तर मी आता घरी चाललोय. आता ऊन पण लय, आता घाम पण लय राहिला. आणि मला एवढंच सांगणार आहे का फक्त तुम्ही करत राहा, व्हिडिओ बनवत राहा, ब्लॉग बनवत राहा. कधी हार मानू नका, भले 5 वर्ष लागू 10 वर्ष लागू. मी जेव्हा 1 वर्षाचा व्हिडिओ वाटतो, जो पहिला ब्लॉग बनवला तुम्ही पहिल्या चॅनलवर, तेव्हापासून तेव्हा काही जास्त मला एवढं माहीत नव्हतं. पण आता मला भरपूर माहिती भेटली, म्हणजे भरपूर माहिती भेटली पण आहे. आणि कमेंट करून सांगा आता तुम्हाला माझ्याकडून असं शिकायसारखं काय भेटलं. आता टाईम पण झाला आहे, कामावर पण जायचं आहे, काम प्लस ब्लॉग पण बनव. मी पण तेच करतोय. मला तसा वेळ भेटला मी तसा काम पण करतो आणि ब्लॉग व्हिडिओ पण करतोय. आता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये.